संतोष देशमुख प्रकरणात अचानक निर्णय फिरला. वाल्मिक कराडचे समर्थक नाचू लागले. अचानक कोर्टात असं काय झालं की ज्यामुळे वाल्मिक कराडचे समर्थक अतिशय आनंदी झाले आहे. 2026 या नवीन वर्षातील पहिली सुनावणी कोर्टात पार पडली. संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत होता की आता शिक्षा कधी होईल. दोष निश्चित झालेच होते. आता फक्त कठोर शिक्षा सुनावायची राहिली होती. जवळपास शिक्षा देखील फिक्स झाली होती. फक्त सांगायचं राहिलं होतं. पण कोर्टात अचानक एक अशी गोष्ट घडली की ज्यामुळे निर्णयच बदलला आणि ज्यामुळे वाल्मिक कराडच्या समर्थकांना प्रचंड आनंद झाला आहे. कराड समर्थक आता म्हणत आहे की कराड जिंकले असे ते म्हणत आहेत. कारण अचानक कोर्टामध्ये जे घडलं ज्याचा कोणी विचार देखील केला नव्हता. सगळ्यांनी कालच पलटला. ज्यावेळेस 23 डिसेंबरला जी शेवटची सुनावणी मागच्या वर्षातली झाली होती त्यावेळेस सगळा महाराष्ट्र खुश झाला होता. देशमुख कुटुंबीय देखील आनंदी झाले होते आणि वाल्मिक कराड समर्थक मात्र दुःखी झाले होते. कारण त्यावेळेस आरोप निश्चित झाले होते आणि आरोप एकदा का निश्चित झाले की तिथून पुढच्या तारखेला फक्त शिक्षा देणं राहत असतं. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलं होतं. 2026 ची पहिली सुनावणी होणार होती आणि त्या सुनावणीत आता शिक्षा मिळणार होती. पण अचानक एक वेगळीच घटना घडली आणि ज्याने सगळा गेमच परतला. ज्यामुळे वाल्मिक कराड समर्थक अक्षरशः आनंदाने नाचू लागले. कारण की आरोपी क्रमांक 1, 2 आणि 3 या तिन्ही आरोपींनी एक असा अर्ज दिला. त्या अर्जामुळे उज्ज्वल निकम यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली. अखेर वाल्मिक कराड समर्थक आता कदाचित असे म्हणतील की कराड जिंकला आणि उज्ज्वल निकम हारले असेही ते म्हणू शकतात. कारण की ही जी घडामोडी घडली आहे, जो निर्णय अशा पद्धतीने घडला आहे, तो निर्णय कदाचित फार विचित्र आहे. जेव्हा सुनावणीला सुरुवात झाली तेव्हा संतोष देशमुख यांची बाजू मांडणारे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम उपस्थित होते. तसेच देशमुख संतोष देशमुख यांचे बंधू ते देखील उपस्थित होते. सर्वांना वाटत होतं आता उज्ज्वल निकम आणि आज सर्व आरोपींना कठोर शिक्षा होणार, निकाल लागणार, आरोपींचा अंत निश्चित होणार. पण आरोपीच्या वकिलांनी एक अशी चाल खेळली ज्यामुळे एका क्षणात सगळा निकालच बदलला. कारण आरोपी क्रमांक 2 आणि आरोपी क्रमांक 3 यांनी एक असा अर्ज केला की ज्यामुळे उज्ज्वल निकम यांच्या अडचणीत भर जातो. वाढ झालीच पण या प्रकरणाची दिशा पूर्णतः बदलली. मग नेमकं कोर्टात असं काय घडलं की ज्यामुळे संपूर्ण प्रकरण उलट फिरलं. आरोपी क्रमांक 2 आणि 3 यांनी कोणता अर्ज सादर केला की ज्यामुळे उज्ज्वल निकम यांच्या अडचणीत भर पडली. कोणता पुरावा जो आहे तो वेगळ्या पद्धतीने फिरला गेला ज्यामुळे हे प्रकरणाचा सगळा निकालच उलटा फिरला. कोर्टाने काय वेगळाच निर्णय दिला की ज्यामुळे आश्चर्याचा धक्का बसला. वाल्मिक कराड समर्थक का जल्लोष करू लागले? चला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. संतोष देशमुख प्रकरणामध्ये आज कोर्टामध्ये सर्व आरोपींना कठोर दंड मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आजच न्यायालयामध्ये संतोष देशमुख प्रकरणामध्ये महत्त्वाची सुनावणी पार पडली. मागच्या 23 डिसेंबरला जी सुनावणी झाली होती त्यामध्ये सर्व आरोपींवरती दोषारोप निश्चित झाले होते. म्हणजे सर्व आरोपींनी मिळूनच संतोष देशमुख यांच्यावर ते भीषण कृत्य केले होते असे शिक्कामोर्तब झाले होते. याशिवाय मागच्या सुनावणीला वाल्मिक कराडला आपली बाजू मांडण्याची संधी देखील दिली नव्हती. पण आज कोर्टामध्ये वाल्मिक कराड आणि इतर आरोपींना बोलण्याची मुभा दिली आणि प्रकरणाचा पूर्ण कलच बदलला. आज 8 जानेवारीच्या सुनावणीला वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले या सर्वांचे कायदेशीर सल्लागार उपस्थित होते. तसेच संतोष देशमुखांची बाजू मांडणारे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे देखील उपस्थित होते. त्याचबरोबर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे देखील कोर्टामध्ये आले होते. आज जे कोर्टामध्ये घडलं ते कुणालाही अपेक्षित नव्हतं. नेमकं आज कोर्टामध्ये काय घडलं? वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांना बोलण्याची संधी दिल्यानंतर ते कोर्टामध्ये नेमकं असं काय बोलले की कोर्टाने लगेचच पुढची दिशा बदलली? चला सविस्तर माहिती या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया. आज बीडच्या विशेष मोका म्हणजेच MCOCA न्यायालयामध्ये ही सुनावणी पार पडली. या सुनावणीमध्ये सरकारी वकिलांनी कोर्टामध्ये सर्व पुरावे सादर केले. मागच्या सुनावणीच्या दरम्यान सर्व आरोपींवरती दोषारोप निश्चित अगोदरच झाले होते. त्यामुळे आज कोर्ट त्याचा निकाल देणार होते. पण त्या अगोदरच आरोपींच्या वकिलामार्फत पेनड्राईव्ह आणि तांत्रिक पुराव्यांची मागणी करण्यात आली. इथेच कोर्टाने प्रक्रियेचा निर्णय बदलला. झालं असं की गेल्या अनेक महिन्यांपासून संतोष देशमुख प्रकरणामध्ये सुनावणी चालू होती. दरवेळेस या प्रकरणातील प्रत्येक आरोपी सुनावणी पुढे ढकलावी म्हणून काही ना काही हालचाली करत होता. पण ही गोष्ट सरकारी वकिलांनी कोर्टामध्ये पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवली. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी हे स्पष्ट केलं की या प्रकरणातील सर्व आरोपी जाणून बुजून न्यायालयाचा वेळ घालवत आहेत आणि ही सुनावणी लांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. ही गोष्ट कोर्टाच्याही लक्षात आली. कारण कधी वाल्मिक कराड जामीनसाठी अर्ज करत होता तर कधी विष्णू चाटे जामीनसाठी मागणी करत होता. आणि ज्यावेळेस ही लोक अर्जावर अर्ज करायची त्यासाठी कोर्टाला पुन्हा एक नवी तारीख द्यावी लागायची आणि केस पुढे ढकलली जायची. पण उज्ज्वल निकम यांनी हे सर्व पुराव्यांसह सिद्ध केलं आणि कोर्टाला त्यांचं म्हणणं पटलं देखील. त्यामुळे आज कोर्टामध्ये शिक्षा सुनावली जाणार हा निर्णय जवळजवळ निश्चित होता. मग अचानक असं काय घडलं की ज्यामुळे निर्णय बदलला? शेवटच्या क्षणी नेमकं काय झालं? अंतिम क्षणी प्रतिवाद्यांच्या कायदेतज्ञांनी माहिती साठवण्याच्या साधनांचा आणि तांत्रिक पुराव्यांचा मुद्दा उपस्थित केला. आज न्यायपीठाने नेमका काय निर्णय दिला हे मी तुम्हाला सविस्तर सांगतो.
परंतु त्याआधी पूर्वार्धात काय घडले हे समजून घेणे अनिवार्य आहे. मागील सत्रात म्हणजे 23 डिसेंबरला अभियोग पक्षाने सर्व साक्ष पुरावे सादर केले होते. त्यामध्ये तांत्रिक माहिती, भ्रमणध्वनीवरील संभाषणे अथवा संदेशांचा समावेश होता. संतोष देशमुख यांच्यावर झालेल्या आक्रमणाचे सर्व चित्रीकरण न्यायालयात सादर करण्यात आले होते आणि न्यायमूर्तींनी त्या चित्रफितींचे अवलोकन देखील केले होते. सर्व तांत्रिक पुरावे आणि संबंधित घटनेचे व्हिडिओ चित्रण या आधारावर सर्व संशयितांवर अधिकृतपणे दोषारोप निश्चित करण्यात आले होते. न्यायालयाने प्रत्येक संशयिताला विचारणा केली होती की तुमच्यावर जे गुन्हे नोंदवले आहेत ते तुम्हाला मान्य आहेत का? त्यावेळी मुख्य संशयित वाल्मिक कराडसह इतरांनी गुन्ह्यांचा इन्कार केला होता. वस्तुतः न्यायमूर्तींकडे भक्कम पुरावे उपलब्ध होते, ज्यातून हे स्पष्ट झाले की वाल्मिक कराडच्या नियोजनानुसारच संतोष देशमुख यांचे अपहरण झाले आणि त्यानंतर त्यांचे प्राण गेले. या पूर्ण कारस्थानात वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले होते. त्यावेळी प्रतिवाद्यांच्या वकिलांनी कोणताही आक्षेप घेतला नव्हता, मात्र आज त्यांनी वेगळीच भूमिका मांडली आहे. मागील सत्रातच हे स्पष्ट झाले होते की संशयित जाणीवपूर्वक ही प्रक्रिया लांबणीवर टाकत आहेत. आज पुन्हा यातील दुसऱ्या क्रमांकाचा संशयित विष्णू चाटे याने विनंती केली की त्याला बीडच्या कारागृहातच ठेवण्यात यावे. विष्णू चाटे हा मुख्य संशयिताचा नातेवाईक आहे. ज्यावेळी अपहरण झाले होते तेव्हा धनंजय देशमुख यांनी विष्णूच्या मोबाईलवर अनेकदा संपर्क साधून भावाची सुटका करण्याची विनवणी केली होती. त्यावेळी विष्णूने थोड्या वेळात सोडून देऊ असे आश्वासन दिले होते. आज प्रतिवाद्यांच्या वकिलांनी मागणी केली की अभियोग पक्षाने जे तांत्रिक पुरावे आणि संदेश दिले आहेत त्यांची डिजिटल प्रत आणि विशेषतः तो पेनड्राईव्ह त्यांना मिळावा. आता त्यांना तो पेनड्राईव्ह का हवा आहे? कारण त्यामध्ये घटनेचे चित्रीकरण, कराडचे वास्तव्य, सीसीटीव्ही फुटेज आणि संभाषणाचे सर्व तपशील साठवलेले आहेत. हाच महत्त्वाचा दस्तऐवज आता प्रतिवाद्यांनी मागितला आहे. दुसरीकडे वाल्मिक कराडला आपली बाजू मांडण्यासाठी संधी देण्यात आली. त्याने आणि इतर संशयितांनी आता असा दावा केला आहे की विशेष सरकारी वकील हे एका विशिष्ट राजकीय विचारसरणीसाठी कार्य करतात, म्हणून त्यांना या प्रकरणातून मुक्त करावे. 8 जानेवारीच्या सत्रात त्यांनी पुन्हा हाच अर्ज केला. त्यांचे म्हणणे आहे की आमच्यावर चुकीचे आरोप आहेत आणि वकिलांच्या राजकीय संबंधांमुळे निकालावर परिणाम होऊ शकतो. यावर वकिलांनी आधीच स्पष्ट केले होते की वैयक्तिक आयुष्यातील क्षेत्राचा व्यावसायिक कामावर कोणताही परिणाम होत नाही आणि कायद्यात तशी कोणतीही मनाई नाही. सध्या न्यायालयाने सरकारी वकिलांना यावर लेखी स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले आहेत. संशयितांच्या मते पुराव्यांची सत्यता पडताळण्यासाठी ते त्यांच्या वकिलांकडे असणे आवश्यक आहे. अभियोग पक्षाने पुढील पंधरवड्यात ते देण्याचे मान्य केले आहे, परंतु न्यायालयाने अधिक कडक भूमिका घेणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. वकिलांनी आठवण करून दिली की न्यायमूर्तींनी मारहाणीचे चित्रफिती पाहिल्या असल्याने आज ठोस निर्णयाची अपेक्षा होती. तरीही न्यायालयाने सर्व डिजिटल पुरावे प्रतिवाद्यांना देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच वकिलांना हटवण्याच्या मागणीवर 23 जानेवारीपर्यंत लेखी उत्तर सादर करण्यास सांगितले आहे. मागील वेळी आरोप निश्चित होऊनही आज निकालाऐवजी नवी तारीख देण्यात आली आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 23 जानेवारीला होईल, ज्यामुळे देशमुख कुटुंबियांना आणि महाराष्ट्राला न्यायासाठी पुन्हा प्रतीक्षा करावी लागेल. पेनड्राईव्ह आणि तांत्रिक बाबींच्या पूर्ततेसाठी हा अवधी देण्यात आला आहे. या प्रकरणाची पुढील दिशा आता 23 जानेवारीलाच स्पष्ट होईल. पुढील माहितीसाठी आमच्यासोबत